सरस्वती भुवन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जालना या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी विद्यार्थी संसदेची निवडणूक मोबाईलमधील EVM ॲपचा वापर करून अगदी अभिनवपणे या ठिकाणी संपन्न होत आहे। मतदान करण्यासाठी हे विद्यार्थी मतदार या रांगेमध्ये उत्सुकतेने उभे राहिलेले आपल्याला दिसून येतात। यांनी आधार कार्ड सुद्धा हा पुरावा ज्यांच्याकडे असेल त्यांनी दाखवा रे। बघा, विद्यार्थी मतदारांनी आधार कार्ड सुद्धा या ठिकाणी आणलेले आहेत आणि या मतदान प्रक्रियेसाठी एकूण 3 केंद्रांची स्थापना करण्यात आलेली असून त्यापैकी हे विद्यार्थी संसदेचं केंद्र क्रमांक 2 आहे। या केंद्रामध्ये मतदान कसं होतं हे आपण जाणून घेऊया। हे बघा, या ठिकाणी हे क्रमांक 1चे अधिकारी विद्यार्थी मतदाराचं नाव त्या यादीमध्ये आहे की नाही हे तपासून त्याला मतदान करण्यासाठी पुढे पाठवत आहेत। आणि हा मतदान कक्ष आहे आणि हा एक विद्यार्थी मतदार या ठिकाणी मतदान करताना आपल्याला दिसतोय। यानंतर क्रमांक 3 आणि 4चे हे मतदान अधिकारी या ठिकाणी मतदान घेण्यासाठी बसलेले आहेत। मॅडम, या मतदान प्रक्रियेच्या बाबत तुमच्या काय भावना आहेत? नाही, ही मतदान प्रक्रिया EVM मशीनच्या माध्यमातून घेतली जाते, ॲपमधून घेतली जाते। विद्यार्थ्यांना लोकशाहीचा परिचय होणार आणि EVM मशीनवरती वोटिंग कसं होतं आणि केल्यानंतर आपलं मत योग्य ठिकाणी पडलंय की नाही हे पाहण्याची प्रक्रिया आत्ताच विद्यार्थ्यांना कळते, जेणेकरून उद्या ते जबाबदारपणे आपलं मतदान करू शकतात। धन्यवाद। सभू प्रशाला जालना या ठिकाणी विद्यार्थी संसदेची निवडणूक संपन्न होत आहे। मोबाईलमधील EVM ॲपचा वापर करून एक अभिनव प्रयोग या शाळेमध्ये राबवला जातोय। भावी नागरिक हे शाळेमधूनच घडले जातात आणि त्याचाच एक भाग म्हणून सभू प्रशालेमध्ये विद्यार्थी संसदेची ही निवडणूक आज संपन्न होत आहे। या ठिकाणी बसलेले अमर पालवे सर हे विद्यार्थ्यांचं मतदारांचं नाव त्याच्या यादीमध्ये आहे की नाही हे तपासून पुढे पाठवत आहेत आणि या ठिकाणी हे मतदान अधिकारी विद्यार्थी मतदारांना मतदान कसं करायचं त्या संदर्भातल्या सूचना या ठिकाणी देत आहेत आणि विद्यार्थी सराईत अगदी प्रशिक्षण घेतलेल्या मतदाराप्रमाणे या ठिकाणी मतदान करताना आपल्याला दिसून येत आहे। एकूण 4 उमेदवारांसाठी ही निवडणूक या ठिकाणी संपन्न होत आहे। मॅडम, ही विद्यार्थी संसदेची ही मतदान प्रक्रिया राबवत असताना तुम्हाला काय अनुभव आला एक मतदान अधिकारी म्हणून? सर, मला निश्चितच असं वाटतं की खरोखरच आम्ही या मतदानाच्या ड्युट्या जसं करतो त्याचप्रमाणे खरोखरच हे मतदान आहे असं वाटत आहे। त्याबरोबरच असंही वाटतं आहे की विद्यार्थ्यांनी निश्चितच या मतदान प्रक्रियेमध्ये भाग घेऊन वाटेल की आपण लोकशाही पद्धतीने मतदान कसं करतात हे त्यांना कळेल। धन्यवाद। जास्त चांगलं वाटतं। धन्यवाद। मॅडम, एक मतदान अधिकारी म्हणून या विद्यार्थी संसदेच्या निवडणुकीबद्दल तुमच्या काय भावना आहेत? आज विद्यार्थी संसदेची मतदान प्रक्रिया पार पडत आहे आणि अतिशय शिस्तीने आणि पद्धतीने हा कार्यक्रम चालला आहे। या विद्यार्थ्यांना कुठेतरी उत्सुकता आणि कुतूहल होत असतं की कशी असेल निवडणूक आणि खरंच बॅलेट पेपर झालं, EVM मशीन झालं, याचा सगळ्याचा वापर करताना शाई लावणे असेल, ओळखपत्र दाखवणे असेल, हे सगळं या विद्यार्थिनी आणि हे सर्व विद्यार्थी अतिशय काळजीपूर्वक करत आहेत आणि मला असं वाटतं की याच्यातून ते खूप काही शिकतील आणि शिस्त आणि ज्या गोष्टी आहेत ज्या दैनंदिन म्हणजे देशाचा भावी नागरिक शाळेमध्येच घडवण्याचा प्रयत्न या निवडणुकीच्या माध्यमातून होत आहे। बरोबर आहे। धन्यवाद। नाव यादीमध्ये आहे की नाही तपासून पाहताना हे अधिकारी त्यानंतर
EVM ॲपच्या सहाय्याने मतदान करणार विद्यार्थी मतदान आपल्याला दिसत आहेत. प्रत्येक पदासाठी एक मत हे विद्यार्थी या मोबाईलमधील EVMमध्ये नोंदवताना आपल्याला दिसत आहेत. अत्यंत शांततेने आणि उत्साहामध्ये हे विद्यार्थी मतदार विद्यार्थी संसदेच्या या निवडणुकीमध्ये सहभाग नोंदवताना आपल्याला दिसत आहे. मतदान हे गोपनीय कसं असतं हे या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. मतदान घेण्यासाठी या ठिकाणी मध्ये विद्यार्थी संसदेसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीमध्ये तुम्हाला मतदार काय बोलायचं आहे? या निवडणुकीबद्दल काय बोलता येईल? मी स्वतः सचिव पदासाठी उभा आहे. मला वोट द्या, मी काहीतरी बदल घडवून आणेन एवढं. विद्यार्थी संसदेच्या या निवडणुकीबद्दल तू मतदान केलं. या निवडणुकीमध्ये काय अनुभव आला बरं तुला? काय सांगता येईल? या निवडणुकीत मतदान केल्यावर मला खूप आनंद झाला आणि भविष्यात मला हा मतदानाचा अधिकार मिळणार आहे आणि तो अधिकार त्या अधिकाराची कशी बजावणी करावी हे मला या निवडणुकीद्वारे कळले आहे. आणि या उपक्रमामुळे सर्व विद्यार्थ्यांना मतदान म्हणजे काय असते, त्याच्या प्रक्रिया काय असतात हे आम्हाला कळलेलं आहे आणि भविष्यात नक्कीच आम्ही याचा पुरेपूर वापर करू.